अखिल भारतीय सरपंच परिषदेतर्फे ग्रामविकास आणि ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण यासाठी विविध मागण्यांना घेऊन राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनाला जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 100% ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होते। ग्रामपंचायतीचे अधिकार हनन करणाऱ्या शासन निर्णयाचा सरपंच उपसरपंच यांनी तीव्र निषेध केला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शासन प्रशासनाला दिला आहे। सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच ग्रामसेवक रोजगार सेवक संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी अशा ग्रामपंचायतशी निगडीत सर्व संघटनांचा पाठिंबा असल्याने गावगाडा ठप्प पडला असून शासनाच्या अनेक योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम पडला आहे। जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये शेकडो सरपंचांनी एकत्रित होऊन बीडीओंना कामबंद आंदोलन सुरू केल्याचे निवेदनातून अवगत केले असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। तर 28 रोजी मुंबईत आझाद मैदानवर धरणे आंदोलन आणि मंत्रालयावर मोर्चा काढण्याची सरपंच संघटनेची तयारी आहे। हे विशेष, या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकर, विदर्भ उपाध्यक्ष महेंद्र भांडारकर, उपाध्यक्ष मनीष गहेरवार, सचिव ॲडव्होकेट हेमलता चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा पटले सहित सर्व तालुकाध्यक्ष राज्य कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात काम करीत आहेत। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।